आपण पाहताय न्यूज 18 लोकमत आणि या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी नवी मुंबईतून येते। नवी मुंबई महापालिकेच्या आयुक्तांनी मोठे आदेश काढलेत आणि यानुसार रुग्णालयातले खासगी रुग्णालयातले 80% बेड हे कोरोना रुग्णांसाठी राखीव ठेवण्याचे आदेश मुंबई महापालिका क्षेत्रातल्या सर्व रुग्णालयांना देण्यात आले। पालिकेने 80% बेड कोरोना रुग्णांसाठी राखीव ठेवणं बंधनकारक केलंय। यासोबतच आयसीयू आणि व्हेंटिलेटर बेडमध्ये सुद्धा तातडीनं वाढ करण्याचे आदेश खासगी रुग्णालयांना देण्यात आले। रुग्णालयातील 80% बेडचं नियंत्रण जे कोरोनासाठी आता राखीव करण्यात येतील त्या सगळ्या बेडचं नियंत्रण आणि व्यवस्थापन हे नवी मुंबई महानगरपालिका करणार आहे। गेल्या 2 दिवसांमध्ये झपाट्यानं रुग्णसंख्या नवी मुंबई महापालिका क्षेत्रातली सुद्धा वाढते आणि त्यामुळे महापालिकेचे आयुक्त यांनी हा तातडीनं निर्णय घेतला आणि नवी मुंबई महापालिका क्षेत्रात जी खासगी रुग्णालये आहेत या सर्व खासगी रुग्णालयांमधले 80% बेड हे कोरोना रुग्णांसाठी राखीव ठेवण्याचे आदेश महापालिकेच्या आयुक्तांनी दिले। ही आहे या क्षणाची मोठी आणि अतिशय महत्त्वाची बातमी। नवी मुंबई पालिका आयुक्तांच्या या निर्णयामुळे कोरोना बाधितांना मोठा दिलासा मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते। अभिजित बांगर हे नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त आहेत आणि आज काही वेळापूर्वीच त्यांनी हे आदेश जारी केले आहेत। विनय म्हात्रे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। विनय, काय आणखीन माहिती आहे? मिलिंद, खूप महत्त्वाचा निर्णय आपण म्हटलं पाहिजे, कारण जर नवी मुंबईमध्ये आपण परिस्थिती पाहिली तर 1000 ते 1500च्या आसपास म्हणजे 1200 ते 1300च्या सरासरी रुग्ण रोजचे सापडत आहेत आणि यामध्ये जर आपण अंदाज बघितला तर त्यापैकी 15% हे जे रुग्ण सरासरी एक जे व्हेंटिलेटर ज्याची गरज लागते 5% व्हेंटिलेटर आणि 15% हे आयसीयू बेड लागतात। याचा जर गणित पाहिला तर शहरामध्ये व्हेंटिलेटरची सध्याची परिस्थिती पाहता खूपच गंभीर आहे। व्हेंटिलेटर बेड तर अवेलेबल नाहीत, आयसीयू बेड देखील अवेलेबल नाही आहेत। काही ठिकाणी O2 बेड जे लागतात त्या O2 बेडची देखील कमतरता होते। याचमुळे नवी मुंबई महानगरपालिकेने हा सगळ्यात महत्त्वाचा निर्णय घेतलाय आणि त्यांनी शहरामध्ये जेवढे खासगी रुग्णालय जे कोविड सेंटर केलेले आहेत, कोविड रुग्णालय म्हणून घोषित केलेले आहेत, त्या रुग्णालयामधले 80% बेड हे आता फक्त महानगरपालिकेच्या नियंत्रणाखाली चालणार आहेत। त्याच्यावरती संपूर्ण कंट्रोल हे महापालिकेचा असणार आहे। मग तिथले व्हेंटिलेटर बेड असतील, तिथले O2 बेड असतील किंवा तिथले आयसीयू बेड असतील, या सगळ्यावर नियंत्रण महानगरपालिकेचं असणार आहे। इव्हन त्यांच्यावरती वेटिंग लिस्ट जी असेल, कोणाला बेड देणं आहे हे देखील आता महापालिका ठरवणार आहे। त्यामुळे एकंदरीत परिस्थिती जर पाहिली गेली तर लसीकरण खूप मोठ्या प्रमाणात होते। त्याचबरोबर जी कोविडची टेस्ट होते ती आपण पाहिली की खूप मोठ्या प्रमाणात नवी मुंबईकर त्या रांगा लागून ह्या टेस्ट करून घेतात। त्यामुळे पॉझिटिव्ह येण्याची संख्या जास्त होते आणि त्याचमुळे बेड कमी पडतात। त्याचमुळे हा निर्णय महापालिका आयुक्तांनी घेतलेला आहे। आता जेवढी शहरातले खासगी रुग्णालय ते सगळे बेड्स 80% बेड्स आपल्या ताब्यात घेऊन आता यावरती महापालिका स्वतः आपलं कंट्रोलिंग निर्णय कोरोनाग्रस्तांना, कारण अनेकदा बेड शोधून सापडत नाही, हातापाया पडून विनंती करून सुद्धा आयसीयू बेड मिळत नाही। अशा परिस्थितीत महापालिकेचे आयुक्त अभिजित बांगर यांनी नवी मुंबईकरांसाठी हा एक मोठा निर्णय घेतला आहे। विनय, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल। इकडे मुंबई महानगरपालिकेनं 2 महत्त्वाचे निर्णय आज सकाळपासून घेतले। एक म्हणजे दक्षिण मुंबईतलं अतिशय प्रतिष्ठित असं जसलोक रुग्णालय आता कोविड हॉस्पिटल म्हणून घोषित करण्यात आलंय। यामुळे 250 बेड्स आणि त्यातले 40 व्हेंटिलेटर्स बेड हे महापालिकेसाठी उपलब्ध होणार आहेत। त्यामुळे मुंबईतल्या बेड्सची संख्या वाढली आहे। तसंच 7 हिल्स रुग्णालयातले 30 बेड्स पालिकेनं घेतले आहेत। दुसरीकडे 4 आणि 5 स्टार हॉटेल्स आता रुग्णालय म्हणून वापरण्यात येणार आहेत, जेणेकरून जे रुग्ण बरे होतील त्यांना तातडीनं तिथे शिफ्ट करण्यात येईल आणि ज्यांची लक्षणं कमी झाली आहेत, ज्यांचा रिपोर्ट यायचा आहे, अशा लोकांना रुग्णालयातच न ठेवता अशा हॉटेल्समध्ये आता ठेवलं जाईल। त्यामुळे रुग्णालयातले बेड सुद्धा रिकामे होतील। तिकडे मुंबईकरांसाठी आणखीन एक मोठी बातमी आहे, ती म्हणजे नागरिकांसाठी स्टेप डाऊन सुविधा। 2 पंचतारांकित हॉटेल्स पालिकेनं आपल्या ताब्यात घेण्याचा निर्णय घेतला आहे। हॉटेल्समध्ये कोरोना बाधितांवर उपचार होणार आहेत आणि बेड उपलब्ध होत नसल्यानं पालिकेनं
हा निर्णय घेतला आहे। यासाठी सुमारे 4,000 रुपये प्रति दिवस इतका दर ठरवण्यात आलेला आहे। हॉटेल्स जास्तीत जास्त इतका दर आकारू शकतात आणि स्टेप डाऊन सुविधा इथे उपलब्ध करून देण्यात आली आहे। मुंबई महापालिकेचा आणखीन एक महत्त्वाचा निर्णय तो म्हणजे परदेशातून जे नागरिक थेट मुंबईत येऊन दाखल होतात। प्रणाली कापसे आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। प्रणाली, महापालिकेचे काय हे दोन मोठे निर्णय सविस्तर सांग। मिलिंद सर, ही स्टेप डाऊन नावाची जी सुविधा आहे ही सगळ्या खाजगी रुग्णालयांना त्यांच्यासाठी सुरू करण्यात आली असं आपल्याला म्हणता येईल। आपण बघितलं की एक आरोप केला जात होता की मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीत येणारी जी खाजगी रुग्णालये आहेत अशा रुग्णालयांमध्ये असे अनेक रुग्ण आहेत ज्यांना ICUची, व्हेंटिलेटरची किंवा O2ची गरज नाही, तरीसुद्धा त्यांनी बेड अडवलेले आहेत। त्यांच्यावर उपचार झालेले आता खरं तर त्यांना या तीनही सुविधांची गरज नाही, पण तरी त्यांना घरी पाठवता येणं शक्य नाही। अशा वेळी हे सगळे जे बेड आहेत ते त्यांनी अडवून ठेवलेले आहेत। या लोकांसाठी खास करून ही सुविधा देण्यात आलेली आहे। जे खाजगी रुग्णालय आहे ते त्यांच्या जवळच्या एखाद्या पंचतारांकित हॉटेल 4 स्टार किंवा 5 स्टार हॉटेलबरोबर टायअप करतील आणि त्या हॉटेलमधले सुमारे 20 एक रूम जे आहेत ते असे घेऊ शकतात, ज्या रूममध्ये या नागरिकांना आयसोलेशनमध्ये ठेवलं जाऊ शकतं आणि त्यांना तिथं ज्या आरोग्याच्या सुविधा आहेत त्या उपलब्ध करून दिल्या जाऊ शकतात। आरोग्यांची सेवा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी त्या हॉस्पिटलची असेल, तर बेड, रूम आणि बाकी सुविधा देण्याची जबाबदारी ही हॉटेलची असेल। अशा रुग्णांकडून जास्तीत जास्त 4,000 रुपये प्रति दिवस अशा पद्धतीनं दर आकारले जातील। त्यापेक्षा जाऊ नये असं सुद्धा आदेश महापालिकेच्या वतीनं देण्यात आलेले आहे। तुर्तास अशा 2 हॉटेलनी आपल्या रूम ज्या त्या स्टेप डाऊन फॅसिलिटीसाठी देण्याचं मान्य केल्याचं कळतं आहे। त्यांची नावं अजून कळू शकलेली नाही, परंतु त्यामुळे मुंबईतल्या जे खाजगी रुग्णालयामध्ये अनेक असे बेड आहेत जे गरज नसताना अडवले जात आहेत, ते सगळे महापालिकेला उपलब्ध होऊ शकतात किंवा ते खाजगी रुग्णालयातल्या रुग्णांसाठी ज्यांना गरज आहे त्यांच्यासाठी। प्रणाली, याबरोबरच जसलोकच्या संदर्भातला पण एक मोठा निर्णय घेतलाय पालिकेनं आणि 7 हिल्स संदर्भात। जसलोकचं जे रुग्णालय आहे हे खाजगी रुग्णालय आहे, परंतु आता याला पूर्णपणे कोविड सेंटर असं घोषित करण्यात आलेलं आहे। त्यामुळे जसलोक रुग्णालयातील सुमारे 250 बेड हे आता कोविड रुग्णांसाठी पूर्णपणे देण्यात आलेले आहेत। या रुग्णालयातील बहुतेक जे कोविड व्यतिरिक्तचे रुग्ण आहेत त्यांना एकतर डिस्चार्ज देण्यात आलेले आहेत आणि काही रुग्ण जे अजूनही रुग्णालयात आहेत त्यांना आजूबाजूच्या रुग्णालयांमध्ये शिफ्ट करण्यात येणार आहे। त्यामुळे जसलोकमधले 250 बेड आजपासून मुंबई महानगरपालिकेच्या कोविडचा जो डॅशबोर्ड आहे त्या डॅशबोर्डवर दिसणार आहे। त्यामुळे 30 ICU जे जसलोकचे आहे ते सुद्धा महापालिकेला उपलब्ध होणार आहे। इतकंच नाही तर 7 हिल्स रुग्णालयातले जे पेड ICU होते जवळपास 40 ते सुद्धा आजपासून महापालिकेला उपलब्ध होणार आहे। त्यामुळे आज महापालिकेला 70 ICU बेड उपलब्ध झालेले आहेत। बरोबर प्रणाली, तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीबद्दल। यानंतर मुंबईहून जाऊयात थेट पुण्याला, कारण पुण्यामध्ये रेमडेसिवीर इंजेक्शनसाठी रुग्णांच्या नातेवाईकांचं आंदोलन अखेर संपलंय। अतिरिक्त जिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख यांनी घटनास्थळी जाऊन या सगळ्या नातेवाईकांची भेट घेतली, त्यांना आश्वासन दिलं, पण पुण्यातही रेमडेसिवीर इंजेक्शनचा प्रचंड तुटवडा आहे हे वास्तव आहे। प्रशासनानं ते कबूल केलं। आजही अवघी 1100 इंजेक्शन्स पुण्याला मिळाली आहेत आणि यामुळे मोठी अडचण निर्माण झाली आहे। पण पुण्याची गरज साधारण 18,000 इंजेक्शनची आहे। ही गरज नोंदवण्यात आलेली आहे आणि तातडीनं त्या दृष्टीने आमच्या हालचाली सुरू आहेत असं प्रशासनाच्या वतीनं सांगण्यात आलंय। पुण्यातली ही दृश्य पाहतो आहोत आपण। अतिरिक्त जिल्हाधिकारी हे नातेवाईकांच्या भेटीसाठी पोहोचले आणि त्यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या, त्यांच्याशी बातचीत केली। पण ही आजची नाही, गेल्या 4 ते 5 दिवसांपासूनची समस्या आहे पुण्यातली की जेवढी मागणी आहे त्याच्या निम्म्याने सुद्धा रेमडेसिवीर इंजेक्शन्स उपलब्ध होत नाहीयेत।
परस्पर रुग्णांना प्रिस्क्रिप्शन देत आहे? प्रिस्क्रिप्शन देऊ नये डॉक्टरांनी, कारण का त्यांनाही आपण डॉक्टरांना सूचना दिलेल्या आहेत की तुम्हाला जो विहित नमुना दिला आहे आणि त्या विहित नमुन्यामध्ये तुम्ही हॉस्पिटल्सद्वारेच फक्त आपल्याकडं म्हणजे द्या, पेशंटच्या हातामध्ये कुठे प्रिस्क्रिप्शन आपण दिल्या गेल्यामुळं अननेसेसरी पॅनिकपणा त्या ठिकाणी पेशंटच्या नातेवाईकांमध्ये येतो आहे. तर असं न करता डायरेक्टली आपण हॉस्पिटलला दिलं तर आम्ही हॉस्पिटलला तर आपली मागणी किती आहे आणि पुरवठा किती जिल्ह्यात? मागणी आता जवळपास 45,000ची मागणी आहे साधारणतः आपली, आणि आपल्याकडं 6,000चा पहिल्यांदा स्टॉक आला, नंतर 3,000चा आला, पुन्हा आपण 3,000चा आलाय, काल परत आपल्याकडे साधारणतः 1100-1200चा स्टॉक आलाय. तर असं आपण प्रत्येक दर दिवशी आपल्याकडे स्टॉक येतो आणि तो स्टॉक आपण त्या दृष्टिकोनातून वाटतो. आज स्टॉक येईल आपल्या. आणि चंद्रकांत फुंदे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. चंद्रकांत, तुर्तास तरी तोडगा निघालाय, पण इंजेक्शन आणण्याचं काय? मुद्दा तोच आहे. इथे डिमांड आणि सप्लाय मधला जो फरक आहे तोच भरून निघाला. प्रशासन खूप प्रयत्न करते इकडं तिकडं, पण मिळतच नाही. मुळात राज्यातच तुटवडा आहे. त्यातले 30% जे सप्लाय आहे तो पुणे जिल्ह्याला दिला जातोय, असं स्वतः ते ऍडिशनल कलेक्टर विजय देशमुख यांनी सांगितलं. की पुण्याची ही अवस्था आहे, तर बाकीच्या ठिकाणमध्ये जिल्ह्यांमध्ये काय अवस्था असेल जे रिमोट एरिया आहे. त्याच्यावरून आपण बघू शकतो राज्यामध्ये केवळ रेमडेसिवीर इंजेक्शन मिळत नाही, म्हणून त्यातनं पेशंट सिरियस होत आहेत आणि त्यातनं हे सगळे मृत्यूचं प्रमाण वाढलंय. तर असं एक, आणि याच्या निमित्ताने पुन्हा आणखी एक असे आहे की काही डॉक्टर अनावश्यक वापर रेमडेसिवीर इंजेक्शनचा अनावश्यक वापर करतात. तो जर कुठं जर कमी झाला तर जे गरजू पेशंट आहेत जे व्हेंटिलेटरवर आहेत तर निश्चितच त्यांचे जीव वाचू शकतात. या निमित्ताने प्रशासनाचं कळकळीचं आव्हान हेच आहे डॉक्टर. पण चंद्रकांत, डॉक्टर जर का सरसकट रुग्णांच्या नातेवाईकांना रेमडेसिवीर लिहून देत असतील तर त्याला प्रशासन कसं नियंत्रणात ठेवणार? मुद्दा तोच आहे. तोच मुद्दा उपस्थित. खरं तर मी पुणे जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी असे आदेश काढलेत की डॉक्टरांनी असं प्रिस्क्रिप्शन लिहूनच द्यायचं नाही रुग्णाच्या नातेवाईकांना. त्यांनी त्याच हॉस्पिटलने तो साठा इंजेक्शन उपलब्ध करून द्यायचं. पण अडचण अशी आहे तेवढा साठा आलेलं नाही अजून पुणे जिल्ह्याला की जेणेकरून त्या हॉस्पिटलला ते देऊ शकते. मग ते डॉक्टर लिहून देत आहेत. बाबा तुम्ही कुठूनही कसं, मग ज्यांची ऐकत काळ्या बाजारात मिळवतात, ज्यांच्या ऐकत नाही ते रस्त्यावर येऊन आंदोलन करतात. अशी अवस्था आहे पुणे जिल्ह्यात. चंद्रकांत, तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. राज्य सरकार याही विषयात गांभीर्याने लक्ष घालेल अशी अपेक्षा आहे. आता बातमी मुंबईतून, एक महत्वाची बातमी. मुंबईसाठी तब्बल 2 लाख रेमडेसिवीर इंजेक्शन्स तातडीनं खरेदी करण्याच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली. यातली 60,000 रेमडेसिवीर्स मुंबईकरांसाठी उपलब्ध असतील. यापैकी 35,000 इंजेक्शन्सचा वापर हा तातडीनं करण्यात येणार आहे. ती तातडीनं उपलब्ध होतील, तर बाकीची इंजेक्शन्स पुढच्या 1 ते 2 आठवड्यामध्ये उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे ही एक अतिशय महत्त्वाची बातमी. सेव्हन हिल्स रुग्णालयात 50,000, BKC कोविड सेंटरमध्ये 20,000, नेस्को कोविड सेंटरमध्ये 20,000, दहिसर कोविड सेंटरमध्ये 20,000, वांद्र्याच्या भाभा रुग्णालयात 14,000, मुलुंडच्या कोविड सेंटरमध्ये 12,000, NSCI वरळीमध्ये 12,000, कस्तुरबा रुग्णालय 10,000, नायर रुग्णालय 10,000, KEM रुग्णालय 8,000. एवढंच नाही तर सायन रुग्णालयासाठी सुद्धा 8,000 रेमडेसिवीर आणि त्या दृष्टीने तातडीनं व्यवस्थापन करण्याचा निर्णय सुद्धा मुंबई महापालिकेनं घेतला आहे. इकडे कोकणात रत्नागिरीतल्या खेडमध्ये संचारबंदीच्या पहिल्या दिवशी लोकांचा संमिश्र प्रतिसाद पाहायला मिळाला. अत्यावश्यक असलेल्या दुकानांमधून खरेदीसाठी नागरिक बाहेर पडत होते. एसटीच्या प्रवासासाठी लोकांनी गर्दी केल्याचं काही ठिकाणी दिसलं. जिल्हाधिकाऱ्यांनी कडक नियमांची अंमलबजावणीचे आदेश दिले असतानाही बाजारपेठेत विनाकारण फिरणाऱ्यांची संख्या लक्षणीय होती. आपण ही एसटी स्टँड परिसरातली दृश्य पाहतोय. काही जण शहराच्या ठिकाणी आले होते किंवा अन्य जिल्ह्यातनं रत्नागिरीत आले होते, ते परत जाण्याच्या दृष्टीने प्रयत्न करतायत एसटी मिळते का. पण प्रशासनानं म्हटलंय की ज्यांना अतिशय आवश्यक असेल त्यांनाच ही सेवा उपलब्ध असेल किंवा अत्यावश्यक सेवेतल्या कर्मचाऱ्यांच्या करता ही एसटी असेल.
त्यामुळे खेड बस स्थानकातले ही दृश्य, पण शहरातले बहुतांश रस्ते मात्र सुनसान आहेत. आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी चंद्रकांत बनकर यांनी. आपण आता रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड बस स्थानकामध्ये उभे आहोत आणि आपण बघितलं तर आता 225 पेक्षा अधिक ॲक्टिव्ह रुग्ण या एका खेडमध्ये आहेत. आज लॉकडाऊनला आजपासून सुरुवात झालेली आहे. लॉकडाऊन 2.0 आता सुरू झालेलं आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी कडक संचारबंदीचे आदेश या ठिकाणी दिलेले आहेत आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे याला संमिश्र प्रतिसाद मिळतो. अत्यावश्यक वस्तूंच्या नावाखाली या ठिकाणी लोक गर्दी करतात. बस स्थानकामध्ये जर आपण बघितलं तर माझ्या पाठीमागे हे जे लोक आहेत यांनी आता या ठिकाणी गर्दी केलेली आहे आणि महत्त्वाचं म्हणजे अनावश्यक गर्दीचं प्रमाण खेडच्या बाजारपेठेत देखील आहे. खरं तर जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं होतं की अनावश्यक गर्दी केली, अनावश्यक लोकांनी बाहेर पडलं तर त्यांची RT-PCR टेस्ट करण्यात येईल. त्यांची जी वाहनं आहेत ही RTOच्या माध्यमातून त्यांच्यावरती कारवाई करण्यात येईल असे आदेश दिलेले आहेत. पण महत्त्वाचं म्हणजे आता पब्लिक ट्रान्सपोर्टमध्ये समाविष्ट असलेले जे रिक्षा व्यावसायिक आहेत, एस टी महामंडळ आहे, तर आता 8 ते 10 रुग्ण जे आहेत हे एस टी महामंडळाचे आणि रिक्षा चालकांचे जे हे कोरोना पॉझिटिव्ह आलेले आहेत, त्याच्यामुळे हा धोका आणखी वाढलेला आहे. एकंदरीतच बघितलं तर गर्दीवरती आळा बसवण्यासाठी प्रशासनाने जे नियम दाखल केलेले आहेत, जे नियम या ठिकाणी केलेले आहेत, त्याला मात्र आज खेडमध्ये संमिश्र प्रतिसाद मिळायला पाहायला मिळते. चंद्रकांत बनकर, न्यूज 18 लोकमत, खेड, रत्नागिरी. मुंबईमध्ये येणाऱ्यांना दहिसरच्या चेक नाक्यावर अडवलं जात आहे आणि अत्यावश्यक सेवेत असलेल्यांनाच आतमध्ये जाण्याची परवानगी मिळते. पोलिसांच्या या तपासणीमुळे जवळपास 3.5 किलोमीटरपर्यंतच्या रांगा या सगळ्या परिसरात लागल्या आहेत. आपण ही खास दृश्य पाहतोय न्यूज 18 लोकमतच्या कॅमेऱ्यामधून. किती जबरदस्त ट्रॅफिक जाम दहिसरच्या चेक नाक्यावर आहे. पण पोलिसांनी आज निश्चय केला आहे की काही झालं तरी अत्यावश्यक सेवेमधल्यांनाच मुंबईत सोडायचं, बाकीच्यांना मुंबईच्या सीमेवरून परत पाठवायचं. आणि त्यामुळे दहिसरच्या चेक नाक्याच्या परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी, कारण प्रत्येक वाहनाची इथे तपासणी केली जाते. राज्यात बुधवार रात्रीपासून कडक निर्बंध किंवा ज्याला लॉकडाऊन आपण म्हणू असा लागू झाला असला तरी नेमकं कुणी जायचं आणि कुणी नाही जायचं या सगळ्या गोंधळापायी आपण बघतोय की अनेक जण मोठ्या संख्येनं बाहेर पडलेले आहेत आणि जे एसेन्शियल सर्व्हिसेस मध्ये आहेत किंवा जे अत्यावश्यक सेवेत आहेत अशा लोकांनाच पाठवलं जात आहे मुंबईच्या प्रवेशद्वारावरून, दहिसरवरून. पण त्यामुळे काय झालंय, ही दृश्य आहेत. ही दृश्य आपण पाहतोय की दहिसर चेक नाक्यावरची या दृश्यांमधून आपण स्पष्टपणे बघू शकतोय की अत्यावश्यक सेवेमध्ये काम करणारे जर कर्मचारी असतील त्यांचे ID कार्ड तपासले जात आहेत. दहिसर पोलीस, स्थानिक पोलीस आणि त्याचबरोबर SRPFचे काही लोक इथे तैनात आहेत आणि यांच्याकडनं ही साधारणतः तपासणी होते की नेमकं कुणाला पाठवायचं हे ठरवलं जातं आणि मग पाठवलं जात आहे. पण त्यामुळे काय होतं आहे की गुरुवारी सकाळी कामाच्या निमित्तानं बाहेर पडलेल्या अनेक जण असे तासनतास ट्रॅफिकमध्ये अडकून पडलेले आहेत. साधारणतः 2 तासापासून हा जाम असाच इथे लागलेला आहे. इथे असणाऱ्या बसमधनं, गाड्यांमधनं अशा अनेक अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आहेत. पोलीस त्यांचं काम करत आहेत, कारण आपण पाहतोय की राज्य सरकारच्या नव्या लॉकडाऊनच्या नियमांनुसार खूप कन्फ्युजिंग आहे की कोणी बाहेर पडायचं. कारण भलेही अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी असं म्हटलं गेले तरी याची यादी अत्यावश्यक सेवांची खूप मोठी आहे आणि या सगळ्या प्रकारामध्ये आपण पाहतोय मोठ्या संख्येने लोक बाहेर पडलेत. त्याचबरोबर या वेळेला खाजगी वाहनं तर आहे, पण त्याचबरोबर रिक्षा, टॅक्सी अशा वाहनांना, अशा पब्लिक ट्रान्सपोर्टला पण परवानगी देण्यात आलेली आहे. आणि म्हणूनच या सगळ्या गर्दीमध्ये आपण बघतोय की भर घालते. जसजसा वेळ जातोय तसतशी अधिक गर्दी होते. साधारणतः 2 ते 3 किलोमीटर लांब असा हा जाम लागलेला आहे. आणि राज्यात लॉकडाऊन लागू झाल्यानंतर पहिल्याच दिवसाची ही चित्र आहेत. त्यामुळे पोलिसांनी याआधी जेव्हा केलं होतं तेव्हा अशाच पद्धतीनं हा जाम लागला होता. आताही तेच आहे. पोलीस त्यांचं काम बजावतात खरं, पण या सगळ्यामध्ये हकनाक जो त्रास होतोय तो खरंच अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या लोकांना आणि जे जेन्युइन कामगार आहेत अशा सगळ्यांनाच. प्रवीण शेट्टीसह स्वाती लोखंडे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. त्यामुळे हा जो वाहतुकीचा खोळंबा आहे त्यात मेट्रोची कामं आहेत आणि सर्व बाजूनी वाहतुकीची तुफान कोंडी. आता ही जी परत जाणारी वाहनं दिसतात तुम्हाला ठाण्याच्या दिशेने, वसईच्या दिशेने, तर ती वाहनं सुद्धा बहुतांश वाहनं ही
परत पाठवण्यात आलेली वाहनं आहेत की ज्यांना प्रवेश नाकारण्यात आलाय. याच संदर्भात आमच्या प्रतिनिधी स्वाती लोखंडे यांनी स्वतः डीसीपींनी रस्त्यावर उतरून सगळी तपासणी करायला सुरुवात केली. त्याचा आढावा घेतला, त्यांच्याशी बातचीत केली. पाहूया. डीसीपी डॉक्टर DS स्वामी स्वतः रस्त्यावर उतरलेत आणि दहिसरच्या या चेक नाक्यावर जो बंदोबस्त सुरू आहे त्याच्यामध्ये सामील आहेत. लोकांचे ID तपासूनच इसेन्शियल सर्व्हिसेस वाल्यांना सोडलं जात आहे. आपण थेट डॉक्टर स्वामी डीसीपींकडे जाणून घेऊया. सर, एक्झॅक्टली गाड्या का थांबवल्या गेल्यात? नाही, हे बघा कसं आहे की प्रत्येक शहरामध्ये एंट्री करताना ज्या ज्या व्हेकल्स आहेत त्या व्हेकल्स अनावश्यक येऊ नये म्हणून आपण चेकिंग करतोय. ती चेकिंग करताना लोकांना त्रास पण होणार नाही म्हणून आपण सगळ्या ठिकाणी 3 लेअरमध्ये पण बंदोबस्त दिलेला आहे, जेणेकरून लोक स्मूथली गेले पण पाहिजे. ज्यांच्या इसेन्शियल सर्व्हिसेससाठी जे जात आहेत आणि ज्या इमर्जन्सी सर्व्हिसेस आहेत अशा सगळ्यांना आपण प्रवेश देतोय. आणि जे विनाकारण मध्ये येत आहेत किंवा ज्यांना कुठल्याही प्रकारचं इसेन्शियल पण वर्क नाही आहे, इमर्जन्सी पण वर्क नाही आहे, अशा लोकांची मात्र आपण योग्य ती कायदेशीर कारवाई करतो. कायदेशीर कारवाई म्हणजे नेमकं काय करतं? नुसतं परत पाठवतं की काय केलं जातं? काही वाहनं जी आहेत जसे ऑटो आहेत असे ऑटो, ज्या लोकांना ऑटो हे विना म्हणजे ज्यामध्ये पॅसेंजर्स नाहीत अशा काही ऑटोंना आपण परत पाठवतोय. पण ज्या मोठ्या गाड्या आहेत ज्या ट्रॅफिकला जास्त अडथळा होतो अशा गाड्यांवरती मात्र आपण कायदेशीर कारवाई करतो. तर ती कायदेशीर कारवाई काय असू शकते? कायदेशीर कारवाई म्हणजे त्यांच्यावरती जे आहेत ते 188 प्रमाणे गुन्हा असेल किंवा त्यांच्याप्रमाणे एखादी त्यांना नोटीस इश्यू करणं असेल. ज्या ज्या पद्धतीने आम्हाला कायदेशीर कारवाई करता येईल त्याप्रमाणे आम्ही ती करत आहोत. डॉक्टर स्वामी, हा खरं म्हणजे लॉकडाऊन नीट लागू आहे की नाही हे तुम्ही बघताय, पण सर त्याचा महत्त्वाचा जर मोठा इम्पॅक्ट होत असेल तो आहे ट्रॅफिक जाम. साधारणतः 3 किलोमीटरचा जाम लागलाय मागे, तर तो कसा सॉल्व्ह कराल मग आता? नाही, तेच मी सांगतोय की आता याला पहिल्यांदा जी स्ट्रिक्ट चेकिंग आहे त्याच्यामध्ये काही ज्या गाड्यांवरती ज्यांचे इसेन्शियल सर्व्हिसेस आहेत त्यांनी जर गाड्यावरती इसेन्शियल सर्व्हिसचा बोर्ड लावला, ज्या बऱ्याच गाड्याला दिसत नाही डॉक्टर्सच्या किंवा काही, त्यांनी तो लावला तर तशा गाड्या आपल्याला थोड्या मुवमेंट लवकर करता येईल. आणि आता आपण ती थोडी मुवमेंट फास्ट करतोय. आणि हे रोजच्या अशा पद्धतीने चेकिंग असेल की फक्त आज पुरतं आहे? रोज चेकिंग असते, पण चेकिंग ही एवढ्या लेअरमध्ये नसते. आता आपण 2-3 लेअरमध्ये चेकिंग करतोय जेणेकरून अनावश्यक ट्रॅफिक रस्त्यावरती येणार नाही आणि लोक जे आहेत ते अनावश्यक फिरणार नाही. आणि लॉकडाऊन नीट लागेल. थँक्यू. तर डॉक्टर स्वामी होते आपल्या बरोबर, जे डीसीपी आहेत, ज्यांच्या मते फक्त इसेन्शियल सर्व्हिसेसच्या लोकांना सोडलं जाते. पण हेही आपल्या लक्षात घ्यावं लागेल की मागे साधारणतः एक 3 ते 3.5 किलोमीटरचा मोठा लांब लचक ट्रॅफिक जाम लागलाय. तर शेट्टीसह स्वाती लोखंडे, न्यूज 18 लोकमत, दहिसर, मुंबई. तेव्हा मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी. वळूयात पुढच्या बातमीकडे. बातमी आहे राज्याची उपराजधानी नागपूरमधून आणि नागपूरमध्ये ब्रेक द चेनचा पहिला दिवस आहे. नागपुरात अत्यावश्यक वस्तू घेण्यासाठी लोक घराबाहेर पडतानाचं चित्र आहे. मात्र नागपूरच्या सर्व बाजारपेठा, त्यामध्ये प्रमुख बाजारपेठा असलेल्या महाल, सीताबर्डी, इतवारी स्वयंस्फूर्तीनं बंद ठेवण्यात आलेल्या आहेत आणि यामुळे नागरिकांची गर्दी थेट रस्त्यावर दिसत नाही. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. कोरोना काळातील अतिशय विदारक चित्र उस्मानाबादमधून समोर आलंय. उस्मानाबादमधल्या एका स्मशानभूमीत एकाच वेळेला 19 मृतदेहांवर अंत्यसंस्कार करावे लागले. तरीही स्मशानभूमीत जागा काहीशी कमी पडली, त्यामुळे 8 मृतदेहांवर आज अंत्यसंस्कार होणार आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 657 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचा कहर हा दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. काल उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये 27 मृतदेह जे आहे ते कोरोनामुळे झाल्याची घटना घडली आहे. आणि याच्यापेक्षा गंभीर बाब म्हणजे की 19 मृतदेह जे आहे ते उस्मानाबादच्या स्मशानभूमीत एकाच वेळी जाळण्यात आलेले आहेत. उस्मानाबादच्या इतिहासात अशी कधी नव्हे ती घटना घडलेली आहे की कोरोनामुळे 19 जणांचे मृतदेह जे आहेत ते अंत्यसंस्कार त्या मृतदेहावरती एकाच वेळी करण्यात आलेले आहेत. एवढंच नाही तर जागा शिल्लक नसल्याने आज 8 मृतदेहावर अंत्यसंस्कार जे आहेत ते स्मशानभूमी सध्या करण्यात येत आहेत, सुरू झालेले आहेत. ही परिस्थिती आहे. कोरोनाचा आकडा बघितला तर 657 इतके मृत्यू हे कोरोनामुळे उस्मानाबाद जिल्ह्यात आतापर्यंत गेलेले आहेत. सध्याच्या घडीला 5157 इतकी रुग्णसंख्या जी आहे ती ॲक्टिव्ह रुग्णसंख्या आहे. रोज 600 ते 700 रुग्ण हे कोरोना पॉझिटिव्ह येत आहे. त्यामुळे प्रशासनावरही प्रचंड ताण येत आहे. नेमका या कोरोनाला रोखायचं कसं हा प्रशासनापुढे मोठा प्रश्न पडलेला आहे. असं असताना कोरोनावर उपचार सुरुवातीला सांगितलं जात होतं की ह्याच्यातनं डेथ रेट जो आहे तो कमी आहे. मात्र या लाटेत अशी भयानक परिस्थिती निर्माण झालेली आहे की मृत्यूदर जो आहे तो अचानक वाढलेला आहे.
उस्मानाबाद सरकारी रुग्णालय जर बघितलं तर असे मृतदेहाचे खच पडल्याची परिस्थिती काल पाहायला मिळत होती आणि ती खूप मनाला वेदना देणारी ही घटना होती. त्यामुळं आता कोरोनाचा संसर्ग एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढला आहे की त्याच्यापासून कुणीही वाचू शकत नाही अशी परिस्थिती सध्या निर्माण झालेली आहे. त्यामुळं प्रशासन ज्या पद्धतीनं खबरदारी घेते त्या पद्धतीनंच नागरिकांनी सुद्धा खबरदारी घेणं गरजेचं आहे. जेणेकरून कोरोनाला जर आटोक्यात आणायचं असेल तर नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करणं खूप गरजेचं आहे. घरी राहावा, घराच्या बाहेर पडू नये आणि जेवढं होईल तेवढं कोरोनाला. अतिशय गंभीर अशा प्रकारची परिस्थिती उस्मानाबादमध्ये. ही कोरोनाची साखळी तोडलीच पाहिजे आणि त्यासाठी आपल्या सगळ्यांचं प्रत्येकाचं सहकार्य आणि योगदान अतिशय महत्त्वाचं आहे. मास्क बांधा, हात वारंवार धुवा, शासनानं आखून दिलेल्या या लॉकडाऊनच्या सर्व नियमांचं काटेकोर पालन करा. छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आणि आता गेल्या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारताचं आवाहन केलं होतं. हे अभियान सध्या महत्त्वाच्या टप्प्यात आहे. स्वाभिमान भारत या विशेष सत्रात आम्ही अशा काही कहाण्या तुमच्यासमोर आणतो ज्या आत्मनिर्भर भारताचं उत्तम उदाहरण आहेत. आज पाहूयात मनोरंजन जगतातली अशीच एक कहाणी. देश और दुनिया बड़ी महामारी से जूझ रही है, पर लोगों ने इस लड़ाई से उबरने का एक और रास्ता खोज निकाला है और यही रास्ता हमें मनोरंजन की दुनिया के और करीब ले आया है. इस समय भारत में डिजिटल कंटेंट की खपत में काफी बढ़ोतरी देखी गई है और इस सब के बीच OTT प्लेटफॉर्म्स ने दर्शकों के साथ बने रहने के लिए अपने तौर तरीकों को बदला है. There is a serious demand for content when it comes to the OTT platform. For people who have made it a part of their daily routine, they sit in front of their television and they watch something, and eventually you run out of interesting things to watch, and that allows for opportunities that the regular modus of releasing in theaters would maybe not have allowed. You can make films for specific audiences. भारत की फिल्म इंडस्ट्री दुनिया भर में अपने रंग बिरंगे अवतार के लिए जानी जाती है. फिल्मों में संगीत और नृत्य की खास जगह है जो भारतीय दर्शकों को खासा लुभाता है. और आज भारतीय मनोरंजन की दुनिया दीवानी है और निर्देशक निर्माता भी पर्दे पर वही दिखाने की कोशिश में जुटे हैं जो दुनिया भर में पसंद किया जा रहा है. अपने बलबूते पर खड़ी ये इंडस्ट्री आत्मनिर्भरता की मिसालें गढ़ रही है. आणि भारतातील अशाच काही प्रेरणादायी गोष्टी पाहण्यासाठी पाहत रहा ITC प्रस्तुत नेटवर्क 18चा विशेष उपक्रम स्वाभिमान भारत. आणि यासोबतच या बुलेटिनमध्ये इथे थांबूया. ताज्या बातम्यांचा ओघ न्यूज 18 लोकमतवर सुरूच राहा.